राहण्याची वेळ आली असेल, 5 वर्ष जर त्यांना वाईट टाकलं असेल, तर त्यावेळेस प्रशासन काय करतं हा प्रश्न मालेगाव तालुक्याच्या जनतेच्या वतीने शासनाला विचारू इच्छितो. हा सामाजिक बहिष्काराचा विषय, यासाठी सन्माननीय तहसीलदार महोदय, सन्माननीय प्रांत साहेब, सन्माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, त्याचबरोबर वन्नेर खाकुर्डीचे पोलीस अधिकारी साहेब यांनी याची गंभीर दखल घेऊन त्या ग्रामपंचायतीवर, त्या ठिकाणी विरोध करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची आवश्यकता होती. ती का केली गेली नाही? जर ती कारवाई केली गेली असती तर आज या ठिकाणी हा छोटेखानी मोर्चा आणण्याची वेळ आली नसती. संविधानाने त्यांना अधिकार दिले आहे, शासनाने त्यांना माणुसकीचा हात दिलेला आहे. एक विशिष्ट योजना राबवून देशात कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी आपण पावलं उचलत आहोत. कुष्ठरोग्यांची सेवा करणाऱ्या बाबा आमटेंना आपण भारतरत्न पद्मश्री सारखे पुरस्कार देऊन प्रोत्साहन देत आहोत. आणि दुसरीकडे जर मालेगाव तालुक्यासारख्या मोठ्या तालुक्यात, संवेदनशील तालुक्यात जर असा अन्याय होत असेल, तो अन्याय मालेगाव तालुक्याच्या जनतेला कदापि सहन केला जाणार नाही. आणि ही मालेगावची बदनामी करणाऱ्यांना या पुढच्या काळामध्ये उत्तर दिलं जाईल. आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती बाला बुलुतेदार मित्रमंडळाच्या वतीने या दाम्पत्याला न्याय मिळवण्यासाठी जे काही पाऊलं उचलेल त्यासाठी सर्व सामाजिक संघटना त्याबरोबर असतील. मला प्रशासनाला या निमित्ताने एकच विनंती करायची आहे, कायद्याचा आदर राखला जावा आणि कुठेतरी कायद्याच्या विरोधात जाऊन या दाम्पत्यावर अन्याय करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी एवढी विनंती करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. शाहू फुले आंबेडकरांचा वीर भगवान एकलव्य महाराज की जय. आज आपल्या बारा बलुतेदार फाउंडेशन मालेगावच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांचे, हजारो रुग्णांचे संकटमोचन, रुग्णसेवक, रुग्णमित्र, महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार गिरीशजी महाजन साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेल्या 5 वर्षापासून कुष्ठरोगी वळवाडी गावामध्ये दुर्लक्षित, तिरस्काराने वयोवृद्ध हे दाम्पत्य अनेक यातना भोगते. त्यांचा अवमान केला गेलेला आहे. त्यांना त्यांची हक्काची जागा मिळत नाही. म्हणून त्यांना न्याय देण्यासाठी आज आपल्या बारा बलुतेदार मित्रमंडळाच्या माध्यमातून माणुसकीचे भाऊ गिरीश भाऊंनी हजारो रुग्णांची सेवा केलेली. गिरीश भाऊंच्या कार्यालयातनं कमीत कमी आतापर्यंत 5,000 विचाराच्या पलीकडे अतिशय गंभीर आजाराच्या रुग्णांना न्याय मिळालेला आहे. आणि म्हणून गिरीश भाऊंच्या कार्यालयातल्या सेवकाला फॉरेनमध्ये, विदेशामध्ये सुद्धा त्यांचा सत्कार आणि सन्मान झाला. म्हणून रुग्णसेवक म्हणून त्यांच्याकडनं प्रेरणा घेत त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या कुष्ठरोगी मातेला आम्ही येणाऱ्या दीपावलीला गिरीश संकुल नावाचं संकुल बांधून देऊन दीपावलीला गिरीश भाऊंच्या हाताने भेट देण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे. भाऊ येतील नाही येतील, पण रुग्णमित्र म्हणून आमचा त्यांच्याबद्दल त्यांच्या कार्याची आम्ही प्रेरणा घेतली. आणि मित्रांनो, तसेच या कुष्ठरोगी मातेला जातीवाद, द्वेष, तिरस्कार करून ज्यांनी 5 वर्ष गावाच्या बाहेर ठेवलं, अन्याय केला, तिरस्कार केला, द्वेष केला, त्या द्वेष करणाऱ्या प्रवृत्तींवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि तिच्या निवाऱ्याची जागा तिला मिळाली पाहिजे. त्या न्याय हक्कासाठी आजचा हा मोर्चा या ठिकाणी संपन्न. या मोर्चाच्या प्रसंगी उपस्थित गावगावचे 12 बलुतेदारचे सहकारी, विविध इथे मंडळीने निवेदन देण्याचा छोटेखानी आपला हा मोर्चा. इथे विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित, निखिल दादा, शेखर दादा, गुलाबजी पगारे, नंदू ठाकरे, सर्व सन्माननीय मंडळी आणि कुष्ठरोगी माता गैनामाय आणि संतोष भाऊ या प्रसंगी उपस्थित तहसीलदार साहेब, मी प्रथमतः आपल्या सगळ्यांच्या वतीने या कुष्ठरोगींच्या बाबतीमध्ये शासनाचं एक न्याय देण्याचं, कृतज्ञ भावना ठेवण्याचं धोरण आहे. त्या धोरणाची, त्या कायद्याची पायमेली करून
यांचा द्वेष करणाऱ्या नीच प्रवृत्तींचा मी आपल्या सगळ्यांच्या वतीने ज्यांनी ज्यांनी द्वेष केला, विरोध केला, त्यांचा आणि त्यांच्या प्रवृत्तीचा सत्यानाश हो अशा प्रकारचा त्रिवार निषेध आणि निषेध करतो. आज या ठिकाणी ही माता ही वळवाडी गावाची रहिवासी. 5 वर्षापूर्वी तिला छोटासा प्रादुर्भाव झाला. या कुष्ठरोगींच्या बाबतीमध्ये 2 प्रकारचे कुष्ठरोगाचे उपचार पद्धती आहेत. जर 6 महिने ती उपचार पद्धती केली, मला वाटतं P2 का B2 म्हणतात त्या N2. जर तिला वेळेवर जर उपचार पद्धती केली असती तर या मातेला हे हात गमवावे लागले नसते. म्हणून आरोग्य प्रशासन काय करतं? एकीकडे महाराष्ट्र केंद्र शासनाची महाराष्ट्रामध्ये सगळ्या देशामध्ये कुसुम नावाची योजना आहे, कुष्ठरोग मुक्त महाराष्ट्र. 600 700 कोटी रुपये त्यांच्या संवर्धनासाठी येतात, उपचारासाठी येतात. आणि मग त्यांनी काय दखल घेतली? जर 6 महिन्यामध्ये जर उपचार केला तर पूर्णपणे वेळेवर जर उपचार केला तर तो रोग बरा होतो. आणि त्यांना जर वेळेवर उपचार झाला असता तर आज ही वेळ आली नसती. ज्या आरोग्य खात्याची जबाबदारी ती 5 वर्षापूर्वी जे अधिकारी असतील त्यांची सुद्धा आपण तपासणी घ्यावी. कोणी आपल्या कामामध्ये कुचराई केली याची सुद्धा चौकशी करावी. आणि म्हणून हे सगळे 5 वर्ष यांना गावाच्या बाहेर काढलं गेलं. इतकी वाईट परिस्थिती, मुलांची परिस्थिती नाजूक. 4 6 महिने ऊस तोडणीला जातात आणि गावाच्या बाहेर राहिल्यानंतर या ऊस तोडीला गेल्यानंतर हे मायबाप कधी कधी अर्धपोटी उपाशी राहतात, पाणी पिऊन दिवस काढतात. इतक्या पद्धतीने हेटाळणी, इतकं वाईट जीवन. आणि त्यानंतर विहिरीचं पाणी खाली गेल्यानंतर कोणी मदत नाही. एकच राकेश पाटील कुठे आहे? तिथे राकेश पाटील हा एक एवढा सतीचा लाल, हा त्या ठिकाणी मदत करतो. तो राहिला का त्यांची उपजीविका भागवते. गावाला गेला तर 2-2 दिवस उपासमारीची वेळ त्या मायेवर आणि या बापावर येते. अशा प्रकार राकेश दादा इकडे अशा प्रकारचं काम. आणि इतकी गंभीर परिस्थिती तर कोणी मदत करत नाही. आज त्यांचं वय झालं, विहिरीचं पाणी खाली गेलं तर कोणी लक्ष देत नाही आणि त्यांना त्या ठिकाणी धोतर सोडून विहिरीमध्ये उतरावं लागतं. ती डबकी हलकी पाण्याची बुडल्या जात नाही. हा देवबाप्पा डबकी त्या धोतराला उतरून खाली उतरतो, पुन्हा ती डबकी धोतराला बांधतो, तो वरती येतो, मग ती डबकी काढतो आणि ते पाणी 2-2 3-3 दिवस पुरवतात. अशा प्रकारची भयानक परिस्थिती त्यांच्या. आणि इतकी वाईट वेळ ज्यांच्यामुळे आली त्यांना आपण धडा शिकवला पाहिजे, ही विनंती मी तुम्हाला आजच्या प्रसंगी करतो. आता हा जागेचा विषय, ही सगळी बातमी यांची ही केविलवाणी परिस्थिती शार्प न्यूज अनवरभाई पठाण कुठे यांच्या नावाने एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. यांनी ही परिस्थिती मांडली, ही परिस्थिती जाहीर झाली एका न्यूजच्या माध्यमातून आणि माझ्याही कानावरती आली. मी 1 महिनाभर दुर्लक्ष केलं. असाच एक लेख मधून 55 मधल्या आईचा विषय आला. मी त्या दलित मातेला त्या निराधार नात्रांना दत्तक घेतलं. तसं ह्या आईची आणि ह्या बापाची, या दोन्ही वृद्ध माता पितांची बातमी बघितली. 1 महिना गेला, कोणी त्यांच्या ठाम पत्ताला नाही. आणि म्हणून अनवर भाईंनी मला फोन केला, काका काय करायचं? मी म्हटलं मी बाकीच्या सगळ्या प्रशासनाची, राज्यकर्त्यांची, सगळ्यांची वाट पाहत होतो, कोणी गेलं नाही. जिसको कोई नाही उसको 12 बोलतीदार. आणि या भावनेत आम्ही त्या ठिकाणी गेलो साहेब. तर यांना गावातनं काढलं कसं? गावातनं काढलं, फॉरेस्टच्या जमिनीला लागत राहिले. त्या फॉरेस्टच्या जमिनीमध्ये राहत असताना तिथे एकाची जमीन होती, त्यांनी अतिरिक्त 5 एकर जमीन फॉरेस्टमध्ये काढली. त्यांनी त्यांना तिथून हुसकून लावलं. मग हे पुन्हा जंगलामध्ये जिथे अतिशय दुर्गम भाग आहे, निर्जन भाग आहे, कोणी नाही त्या ठिकाणी. गावापासून 2-3 किलोमीटर लाट डोंगराच्या पोटाला पुढे जाऊन बिबट्यांचा वावर असतो, अशा ठिकाणी ते राहू लागलेत. एकदम गवताची छोटीशी. आम्ही गेलो तर अर्धा किलोमीटर आम्हाला गाडी लावून तिथे जावं लागलं. आणि जेव्हा ही बिकट परिस्थिती बघितली, तिथे लाईट नाही, दिवा नाही, पाणी नाही, रस्ता नाही. उद्या तिला अटॅक आला, कुत्र्या मांजरांनी जर कोणी बिबट्यांनी जर झडप घातली आणि काही झालं तर तुम्हाला प्रशासनाला जायला सुद्धा तिथे गाडी नाही. खोटं बोलणार नाही, तुमची उद्याला यंत्रणा पाठवा आणि चौकशी करा. उद्या ही मालेगावची आबरू महाराष्ट्र लेवलला जाणार आहे. आणि उद्या तिला बिबट्यांनी किंवा कुत्र्यांनी कोणी हे केलं तर काय प्रश्न उभा राहील आणि मारेगावचं काय नाक राहील, हाही प्रश्न, गंभीर प्रश्न या ठिकाणी. आणि मग जेव्हा ही सगळी बघितली आणि मी जात होतो, ते सगळं महिनाभर चाललं. 2-3 महिने मी त्यांचे सोलर लॅम्प दिला, जीवनावश्यक वस्तू, भांडी कुंडी, अंथरूण पांघरून सगळं. एकच लुगडं आणि एकच होतं. त्या मायला मला दवाखान्यात सुद्धा आणता आला नाही. 15 दिवस त्यांचे कपडे बिपडे घेऊन हे केले, त्याच्यानंतर दवाखान्यात आणली आणि मग तिचा सगळा उपचार क्लिअर झाला. आणि त्या प्रकारची सेवा यंदा उष्मांक बघितला. आणि मी एक दिवशी गेल्यानंतर, मी आता मार्च महिन्यामध्ये त्यांच्याकडे गेलो. या बाबांच्या डोळ्यामध्ये टीका पडलेली बघा.
आमटे असतील, सिंधुताई सपकाळ असतील, यांचा आदर्श जोपासत यांच्याकडनं प्रेरणा घेत तालुक्यातल्या 9-10 आदिवासी माय, दलित माय दत्तक आहेत 6-7. त्याच्यामध्ये आजपासून ही कुष्ठरोगी गैना माय बाबूलाल मोरे आणि बाबूलाल मोरे भाऊ आम्ही 12 बलुतेदार मित्रमंडळाकडून दत्तक घेत आहोत. येणाऱ्या काळामध्ये इथून पुढचा त्यांचा सगळा राहण्याचा, खाण्याचा, औषधोपचाराचा आणि शेवटपर्यंत जलदान असेल, दशक्रियाविधी असेल, अंत्यसंस्कार असतील, तोपर्यंत मुलगा म्हणून आम्ही 12 बलुतेदार या मायला आणि यांना सगळ्यांना सांभाळू, त्यांना घर पण लवकर बांधून देऊ असा शब्द आजच्या प्रसंगी देतो. बंडू काका तुम आगे बढ़ो. सन्माननीय गिरीश भाऊ महाजनांचा, सन्माननीय गिरीश भाऊ महाजनांचा, गिरीश भाऊ महाजनांना उदंड आयुष्य लाभो अशी जगदंबे चरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. त्यांची महाराष्ट्रामध्ये ख्याती आहे. महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या मालेगाव तालुक्यामध्ये गेल्या 5 वर्षापासून गैनामाय बाबूलाल मोरे या कुष्ठरोगाने पीडित आहेत. नुसत्या पीडित नसून शासनाच्या जे कुष्ठरोग्यांच्यासाठी संवर्धनाचे कायदे आहेत त्या कायद्यांची पायमेली करून त्या गावातल्या काही नतद्रष्टांनी त्यांना गावाच्या बाहेर काढलं, पार 2-3 किलोमीटर जंगलामध्ये राहायला भाग पाडलं, त्यांची मानहानी केली, हिनवणी केली, त्यांना त्यांच्या जागेवर घर बांधण्याला विरोध केला. या सगळ्या गोष्टींची दखल घेत आज आम्ही या ठिकाणी त्यांना निवारा बांधून देण्याच्यासाठी आणि त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही मोर्चा आणि आंदोलन केलेलं आहे. पुढची भूमिका 7 दिवसामध्ये कायद्याला अधीन राहून संबंधित प्रशासनाने जर दोषींवर ज्यांनी हे त्रास दिले, हेटाळणी केली, 5 वर्ष गावाबाहेर ठेवलं, त्यांच्यावर जर कायदेशीर कारवाई केली नाही आणि या आजीला जर तिची हक्काची वहिवाटीची जी उकिरड्याची जागा आहे त्या जागेवर घर बांधायला जर आम्हाला त्या ठिकाणी मुभा दिली नाही तर 7-8 दिवसानंतर आम्ही या ठिकाणी या आजीला, कुष्ठरोगी या माता पितांना घेऊन प्रशासनाच्या दालनामध्येच मुक्काम ठोकणार आहेत. हे आमचं पुढचं पाऊल आहे.